बळीचे बकरे मिळतात अशा शब्दात टीका झाली तुमच्यावरती। काय मोठे लोक आहेत, सत्ताधारी आहेत, पैसेवाले आहेत, अनेक प्रमुख पद त्यांच्याकडे, ते कोणाला काही बोलू शकतात। माझ्या खांद्यावर बंदूक ठेवायला किंवा याला हा आमचा दोघांचा एकत्रित आणि अतिशय समजूतदारपणे निर्णय आहे। मी काही एवढा लहान नाही की त्यांनी मला काही सांगावं आणि मी ऐकावं। हा आमचा दोघांचा एकत्रित घेतलेला निर्णय। दादा, काल तुम्हाला मंगेश चव्हाणांनी शुभेच्छा दिल्या आहेत। त्यांनी म्हटलंय की मित्राला बळीचा बकरा केला, किमान परमेश्वर नगरपालिकेची तरी निवडणूक लढण्यापुरती त्यांच्यामध्ये ताकद राहू द्यावा, अशा पद्धतीने मी सांगितलं ना, ते काही बोलू शकतात। ते खूप जास्त अनुभवी आहेत राजकारणातले, त्यांना खूप जास्त कळायला लागलेलं आहे जिल्ह्याचं राजकारण। ते बोलू शकतात फार जास्ती। त्यांनी विसरू नये त्यांच्या कशा कशा सुरुवात कोणी कोणी केलेलं आहे आणि आपलं राजकीय वय किती आहे त्यांनी विसरू नये। थोडं कमी बोलावं, म्हणजे कसं असतं, पुढे अजून भरपूर एक दिवाळीने कोणी राजाही होऊन जात नाही आणि एक दिवाळीने कोणी भिकारी होऊन जात नाही। म्हणजे उरलेल्या ठिकाणी थोडंसं कामी येईल। जसं आपण म्हणतो ना, जीवनात एक रिव्हर्स गिअर टाकायला जागा ठेवायची असते माणसांनी, तर गाडी धडकते ती। असं मला त्यांना एक मित्रत्वाचा सल्ला आहे। बकरे पारोड्यातून तयार होता असा उल्लेख केला त्यांनी। बकरे म्हणू द्या, अजून काय म्हणायचं ते म्हणू द्या, चांगलं आहे। आमचा पक्ष विरोधात आहे, ते सत्तेतली लोक आहेत, अनेक पक्ष त्यांच्याकडे आहेत, अनेक आहे। आणि राहिला प्रश्न, त्यांना जर आता वाटत असेल या मैत्रीसाठी मी काय काय केलेलं आहे, मैत्रीसाठी बकरा झालो तरी मी आनंदात आहे। खासदारकीची उमेदवारी घेऊन त्या भावाने विकावा लागतील तुम्हाला, असं म्हटलेलं आहे त्यांनी। आणि संपलेला पिक्चर आहे बॉस, असं म्हटलेलं आहे। अर्ध्या भावात फटाके विकावा लागतील, पारोड्यात निम्मे किमतीत फटाके नाही। मी पहिलेच सांगितलं, माझ्या एकही भाषणात आपल्याला जाणवणार नाही की मी कुठेही निवडणुकीच्या किंवा निवडायच्या भाषा करतोय। आणि त्यात इतका बालिशपणा मी कधीच करत नाही की ते फटाके वगैरे घेऊन ठेवणे आणि घेऊन ठेवायची मला काय गरज आहे। माझ्या गावातच फटाक्याची फॅक्टरी आहे, 2 मिनिटात फटाके घेऊन जातील मी निवडत।